नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर गरम आहे गरम. क्रिकेट बघूनही गरम आहे, हवामानानेही गरम आहे. कारण एप्रिल महिना चालू झालेला आहे, एप्रिल फूल झालेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगनीच जणू काही आपल्याला एप्रिल फूल केलं आहे असं फिलिंग आलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. परंतु दुसऱ्या बाजूला जे क्रिकेटची गरमी आहे ती जाणवणार आहे आणि ती वाढत जाणार आहे. कारण IPL जी आहे ती आता पुढच्या टप्प्यामध्ये हळूहळू सरकायला लागलेली आहे. सगळ्या टीमच्या एक एक मॅचेस जवळजवळ व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये राग रंग दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता चॅनल सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. मी पहिल्यापासनं एक भूमिका मांडतोय. ती भूमिका अशी आहे की चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे मला त्यातल्या त्यात बॅलन्स टीम वाटतात. बॅटिंग, बॉलिंग, त्यांचे कॅप्टन, त्यांची विचार क्षमता, त्यांच्याकडे असलेले सिनियर खेळाडू, जबाबदारी ओळखणारे खेळाडू, राखीव खेळाडू, या सगळ्या दृष्टीने मला असं वाटतं की त्या दोन टीम बऱ्यापैकी सक्षम आहेत, बऱ्यापैकी परिपूर्ण आहेत. बाकीच्या टीम वाईट आहेत अजिबात असं नाही, त्या जिंकणार नाहीत अजिबात असं नाही. परंतु या दोन टीमला धक्का द्यायचा असला तर तुम्हाला टॉप क्लास खेळ करायला लागणार. या टीम तुम्हाला आले आणि टप्पल मारून गेले असा विजय मिळवून देणार नाही असा माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज जर का वेगळा असला तर नेहमीप्रमाणे कॉमेंट्समध्ये दणकून तो मांडा, मला ते आवडतं. आता मुद्दा परत तोच येतोय की मी राजस्थान CSK बद्दल का बोलतोय. कारण तुम्ही एकीकडे म्हणाल की अहो CSKचे काय कौतुक करताय, मागची तर मॅच ते हरले, अगदीच हरले, पण त्याच्याकरता चेन्नईला धक्का देण्याकरता दिल्ली कॅपिटल्सनी अप्रतिम खेळ करून दाखवला. त्यांच्या टॉपच्या 3 बॅट्समननी रन्स केल्या, हे एक महत्त्वाची गोष्ट. आणि नंतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी विकेट काढण्याचा धडाका दिला, म्हणून त्यांना चेन्नईला हरवता आलं. आणि तरीही शेवटच्या क्षणाला आलेल्या महेंद्रसिंग धोनीनी 8व्या क्रमांकावरती येऊन टायगर जिंदा आहे हे दाखवून दिलेलं होतं. तरी तो मोठा विजय होता दिल्ली कॅपिटल्सचा. याच्यानंतर मुंबईच्याकडे मी येतो, कारण मुंबई आणि राजस्थान मॅच ही मुंबईला झालेली आहे. 2 मॅचेस मुंबईने ऑलरेडी गमावलेल्या होत्या, राजस्थाननी 2 मॅचेस जिंकलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवरती ही मॅच होत होती. नवीन कॅप्टन म्हणजे हार्दिक पांड्याची घर वापसी होत होती ती, आणि त्या वापसीमध्ये कॅप्टनशिपच्या नात्याने तो वानखेडेवरती पहिला सामना खेळणार होता. वातावरण गरम होतं, लोकांचा रोष होणार होता, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. संघ मालकांना किती राग आला तरी एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, फॅन्स हे असेच असतात. ते जेवढं उत्कट प्रेम करतात तेवढाच ते रोषसुद्धा दाखवतात. त्यांचा रोष तुम्हाला कमी करायचा असला तर एक तर वागण्यात नम्रता पाहिजे, दुसरीकडे त्यांच्याविषयी तुम्हाला सहानुभूती पाहिजे, तिसरी गोष्ट म्हणजे खेळ टॉप क्लास व्हायला पाहिजे. जर खेळ टॉप क्लास झाला तर गोष्टी बदलतात. तुम्ही गंमत बघा, राम और श्याम ट्रीटमेंट कशी झालेली आहे. एकीकडे चेन्नई सुपर किंगमध्ये सुद्धा सत्ता पालट झालेला आहे. महेंद्रसिंग धोनीनी कॅप्टनशिप ही ऋतुराज गायकवाडच्या हाती दिली. अगदी अगदी मॅचेस तोंडावर आलेल्या असताना दिल्या. भले ऋतुराज आणि महेंद्रसिंग धोनीनी या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या असतील, पब्लिक आउट त्यांनी अगदी काही दिवस बाकी असताना केल्या, आणि तरीही चेन्नईमध्ये गडबड झाली नाही, त्यांचे फॅन हरले नाहीत. आणि त्याचबरोबर त्यांनी कितीही जरी प्रेम थलावरती केलं, महेंद्रसिंग धोनीवरती गेलं म्हणून त्यांनी कॅप्टनशिप सोडली म्हणून कुणी राग व्यक्त केला नाही. भक्कमपणे ते ऋतुराज गायकवाडच्या मागं उभे राहिले. लकही असं होतं की ऋतुराजनी पहिल्या 2 सामन्यामध्ये विजय मिळवून दाखवलेला आहे, तिसरा सामना त्यांनी गमावलेला आहे. मुंबईच्या बाबतीत मात्र तसं झालेलं नाही आहे. या सगळ्याच गोष्टींचा पहिल्यापासून राग हा मुंबईच्या फॅन्सना जाणवत होता आणि त्यांनी तो व्यक्तसुद्धा केलेला होता. घरच्या मैदानावरती पहिल्या 2 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा झालेला पराभव हा फॅन्सच्या जिव्हारी लागला होता. त्या पार्श्वभूमीवरती राजस्थानचा सामना होणार होता. त्यामुळे सुरुवातीला टॉसच्या वेळेला सगळेजण आता हे बघत आलेले आहेत, मांजरेकरनी बिहेव म्हणजे नीट वागा अशी सूचना दिली, परंतु फॅन्सला असं समजावता येत नाही. तुम्ही सांगून ते ऐकणार नाही आहेत. त्यांची शांती ही टीमनी नीट वागलं, टीम नीट खेळली, चांगली खेळली आणि जिंकली तरच रोष हळूहळू कमी होणार आहे. आणि हे करत असताना हार्दिक पांड्या ब्रेव फेस दाखवतोय, तो हसरा चेहरा ठेवतोय,
तो जास्त गोष्टी मनावर घेत नाही असल्याचं दाखवतोय. परंतु हळूहळू या गोष्टी, जशा एखाद्या गोष्टीमध्ये पाणी हळूहळू मुरतं तशा या गोष्टी त्याच्या अंगात मुरत जाणार आहेत. कारण तुम्हाला जेव्हा प्रेक्षकांच्या वाहवाची सवय असते तेव्हा प्रेक्षकांची हुरियो जेव्हा असते ते पचवणं सोपं नसतं. एक वेळेला तुम्ही विचार करा, रवी शास्त्रीला बॅटिंग बॉलिंग कशालाही आले तरी सगळे प्रेक्षक उगाच ओरडायचे, रवी शास्त्री हाय हाय, रवी शास्त्री हाय हाय. रवी शास्त्रींनी काही केलेलं नव्हतं तरी लोक त्याच्या मागे लागायचे. आत्ताच्या घडीला तर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनावरती, मालकांवरती फॅन्सचा किंचित राग आहे. तो राग आपल्याला मुंबई विरुद्ध राजस्थान मॅचला जेव्हा रोहित शर्माला दणदणीत प्रतिसाद मिळाला आणि हार्दिक पंड्याला लोकांनी बू केलं त्याच्यावरनं दिसून येतं. दरवेळेला हार्दिक पंड्याला दोष देणं मला पटत नाही. अखेर तो सक्षम कॅप्टन आहे. गुजरातकडनं त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे, भारताकडनं देखील चांगली कामगिरी करून दाखवली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सकडे खेळत असताना सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. फक्त हा हाताळण्याचा प्रश्न आहे. चेन्नईनी या गोष्टी सुंदर पद्धतीने हाताळल्या, मुंबई इंडियन्सनी त्या पद्धतीने हाताळलेल्या नाही आहेत. तुम्ही चुका कबूल करा अथवा करू नका, परंतु ही गोष्ट लपलेली नाही आणि ती प्रेक्षकांना, फॅन्सना मान्य नाही. त्यामुळे उपाय एकच आहे, मुंबई इंडियन्सला स्वतःचा खेळ सुधारायला लागेल. अहो पण ते करणार कसं? अडचण काय तुम्ही लक्षात घ्या. कालच्या राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्यामध्ये मेन धक्का कोणी दिला? ट्रेंट बोल्टनी. कारण ट्रेंट बोल्टनी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या, त्याच्यातली एक रोहित शर्माची होती. नंतर त्यांनी 3री विकेटही काढली. ट्रेंट बोल्ट अगोदर कुठं खेळत होता? मुंबई इंडियन्सकडे. तो बुमराचा साथीदार होता. मग मुंबई इंडियन्सच्या धुरंधर विचारवंतांनी ट्रेंट बोल्टला सोडलंच कसं? हा माझा खरा मुद्दा आहे. ज्या वेळेला 4 प्लेयरच्या रिटेन्शनची गोष्ट होती त्यावेळेला तुम्ही हार्दिक पंड्याला ठेवलं नाही, तुम्ही पोलार्डला ठेवलं. या गोष्टींची मला शंका आहे की तुम्ही हे विचार करता कसे? आत्ताच्या घडीला त्यांनी धीर नावाच्या खेळाडूला 3ऱ्या नंबरवरती बढवती दिलेली आहे. दिसतोय तो चांगला स्टायलिश बॅट्समन दिसतोय, उंचापुरा आहे, खेळताना छान दिसतो. परंतु त्याच्यावरती एवढी मोठी जबाबदारी, संघ आत्ता अडचणीच्या एका परीक्षेला बसलेला असताना या सगळ्या गोष्टी पेलणं या थोड्याशा अवघड असते. गेल्या वर्षी एक ऑफ स्पिनर, मला पटकन त्याचं नाव आठवत नाही आहे, त्याला भरपूर सामने खेळले, यावेळेला तो दिसत नाही आहे. मधवाल कालच्या सामन्यात खेळला, लगेच त्यांनी कामगिरी करून दाखवली, 3 विकेट काढल्या, ही गोष्ट चांगली आहे. निधाल का काहीतरी एक नाव होतं, मला नावांचे थोडं जम्बलिंग होतं आहे. डावखुरा बॅट्समन होता मुंबई इंडियन्सचा, त्याला मागच्या वेळेला खेळलं होतं, यावेळेला तो दिसत नाही आहे. मफाका जो अत्यंत लहान वयाचा खेळाडू आहे त्याला मुंबई इंडियन्स अचानक संधी देते. ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा पचवणं अवघड होतं आहे. कारण मुंबई इंडियन्सची टीम आपल्याला मजबूत टीम म्हणूनच बघायची सवय लागलेली आहे, ज्या टीममध्ये हे सगळे खेळाडू एकत्र खेळायचे, दिग्गज दर्जेदार खेळाडू एकत्र खेळायचे. हे जे गणित आहे ना, ते जोफ्रा आर्चरला प्रचंड पैसे देऊन, जेव्हा त्यांनी ते काय म्हणतात त्याच्यावरती अक्षरशः पैसा लावला, जोफ्रा आर्चर फिट होऊ शकला नाही, तेव्हापासून या गणिताला थोडा 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 धक्का लागत आलेला आहे. तो अजून मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने सावरलेला नाही आहे. मान्य आहे की हार्दिक पंड्या किंवा बुमरा यांना शोधून काढण्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या शोधकार्याची कौतुक करायला लागेल, परंतु दुसरीकडे दरवेळेला असे बाण लागतात अशी गोष्ट नसते. कारण कुठला खेळाडू इंटरनॅशनल लेवलला दडपणाखाली खेळू शकेल हे कळणं, हे टेस्टिंग द पुडिंग सारखं त्या सामन्यामध्येच कळतं. आणि IPL सारख्या स्पर्धेमध्ये करून चालत नाही, सातत्याने करायला लागतं. तुम्ही गंमत बघा, काही काही खेळाडूंच्या बाबतीत क्रिकेट का रुसलंय कळत नाही. रजत पाटीदारनी खरोखर म्हणजे काय हत्या कोणाची केली आहे मला कळत नाही. तो इतका शांत सुस्वभावी मेहनती खेळाडू आहे, क्रिकेट म्हणताय नाही नाही, तुला आत्ता परफॉर्मन्स करायची परवानगी नाही. ऑलमोस्ट होतो आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघातनं सुद्धा बाहेर जाईल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. दुसरीकडे जोस बटलर ज्यांनी 22 साली 4 अर्धशतकं 4 शतकं केली, अगदी म्हणजे धावांचा पाऊस पडला, 23 साली त्याच्या निम्म्या रन्स केल्या, यावर्षी त्याला पहिल्या 3 सामन्यामध्ये ठसा उमटवता आलेला नाही आहे. असं का होतं कळत नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये 2-2-4 असं गणित नसतं, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कधी 2-2-0 होतं, कधी 2-2-4 होतं, कधी 2-2-22 सुद्धा होतं. म्हणून या सगळ्या गोष्टी बघणं, ऑब्झर्व करणं, ते पचवणं, लक्षात घेणं, त्याची कारणमीमांसा करणं, या गोष्टीला मजा येते. अंदाज कोणाचेच परफेक्टली बरोबर ठरत नाहीत, परंतु ते अंदाज वर्तवताना एक काहीतरी लॉजिक पाहिजे.
माझं कुठल्याही टीमवरती खूप जास्त प्रेम, खूप जास्त राग अशी गोष्ट नाही आहे. कारण पुण्याची टीम असती तर मी अगदी दिलोजानसे सपोर्ट केला असतं, जिंकले तरी केलं असतं, हारले तरी केलं असतं. कारण माझ्या शहराची ती टीम आहे. आत्ताच्या घडीला मुंबई काय, मी एकदम माझी टीम म्हणून त्यांना प्रचंड प्रमाणात सपोर्ट करत नाही. किंवा चेन्नई सुपर किंग्सला काही काही जण इथं राहून सुद्धा लिव्हरपूलला सपोर्ट करतात, आर्सेनलला सपोर्ट करतात. मला तेवढं काही भारावून जायला होत नाही. त्यामुळे मी शांतपणे IPLचा आनंद घेतोय. कुठली टीम कशी खेळते, अंदाज कसा लागतोय याचं मी बघतोय. एकच फक्त गेल्या 2 सामन्यामध्ये सुखकारक गोष्ट म्हणजे ऋषभ पंत खऱ्या अर्थाने परततोय हे मात्र दिसून आलेलं आहे. त्याच्या बॅटिंगमध्ये एक हाताने सुद्धा मारलेले शॉट चौकार आणि षटकार जात होते. याचा अर्थ तो वरचा हात नेहमीप्रमाणे घट्ट धरतोय आणि तगडी बॅटिंग करतोय. ही सकारात्मक गोष्ट आहे. बाकी IPLचे रंग आपण बघत राहूयात. मी मांडलेल्या मुद्द्यांवरती तुम्ही सहमत आहात का तुमचा विरोध आहे हे मला जरूर कळवा. कारण हा व्यासपीठ आहे. माझ्या मतांशी तुम्ही सहमत असायला पाहिजे असं नाही. तेव्हा तुमचे मुद्दे जरूर मांडा. बाय बाय.